सुंदर झालं माझं. लते तू अशी तुटक कमा होऊ राहिली? ते बापूंची तब्येत ठीक नाहीये ना म्हणून. लते बापू होतील ठीक, काही टेन्शन नको घेऊ तू. हो थँक्यू. बरं कळवा मला. ठेवते. बाय. हां ऐक ना मुक्या स्वीटहार्ट, त्या आब्याच्या मालकावर लक्ष आहे तुझं? चांगली बारीक नजर ठेव बरं. आणि नाही मला तो म्हणतो का आब्याला काढलं तर कसं होणार. आणि ऐक ना म्हणे सगळे कॉन्ट्रॅक्टर वेंडर सगळे त्याच्या ओळखीचे म्हणे. हां नाही ऐक ना, आणि त्याच्या जीवावर माझी कंपनी म्हणे. लय रडर करत होता. त्याला चांगला दम टाकेले मी. त्याला म्हणलं हे बघ भाऊ, म्हणलं तुला जर गावात राहायचं असेल ना तर आब्याला आधी नोकरीवरून काढून टाक म्हणलं. आणि मुख्य तसं नाही बरं, जोवर तो आब्याला नोकरीवरून काढत नाही तोवर त्याच्यावर बारीक नजर ठेवली पाहिजे, सुट्टी नाही दिली पाहिजे त्याला. कळलं का? हां नाही तू पाय ना त्याच्या डोक्यावर कसा नाच करतो मी, तू पाय. एवर चल ठेव का स्वीटहार्ट, चल बाय. सर फोन का नाही उचलू राहिले? 7:30 वाजलेत तरी फोन नाही उचलू राहिले. इतर वेळेला रात्री 12ला केला फोन तरी पहिल्या रिंगेला उचलतात फोन. काय झालंय सरांना काही कळना वा. कधी वागले नाही मायाशी असे. आजकाल लोक चिडतात काय, पगार बी नाही दिला अजून. उद्या साईटवर गेल्यावर बोलतो काय ते क्लिअर. मिनी अगं काय करती? एक शब्द बोलू नको माझ्याशी. जाणे की तू जाणे. तुम्ही सगळे जागीरदार एकसारखे आहात, एका माळेचे मनी. सगळ्यांना माहितीये वापर कसा करून घ्यायचा आणि फायदा संपल्यावर सोडून द्यायचा. अभ्याने मी तेच केलं. माझ्याशी गोड गोड बोलत राहिला आणि जेव्हा त्याला जाणवलं की आपण त्या ढोलीच्या प्रेमात पडलोय तेव्हा माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून घेतलं त्या ढोलीच्या गळ्यात घालण्यासाठी. अभ्याने माझा वापर करून घेतला म्हणजे तू बी तेच केलं. तू माझ्या मनामध्ये आभ्याविषयी प्रेम निर्माण केलं. मला आभ्याच्या नादाला लावलं कारण तुला मी त्या घरची सून म्हणून यायला हवं होतं तुझ्या फायद्यासाठी. मी अगं तू काय बोलतीये? तुला त्यांची इस्टेट पाहिजे होती. तुला त्या घरामध्ये मोठी सून म्हणून मिरवायचं होतं. ते तुला मिळत नव्हतं म्हणून तू माझ्या मनामध्ये आभ्याविषयी प्रेम निर्माण केलं. तुला वाटलं मी आपली धाकली बहीण आहे, तिला काय पैशाचं पडलेलं नाही. ती आपली जाऊ म्हणून घरामध्ये आली तर सगळी प्रॉपर्टी तुला एकटीला मिळेल. तुझा तोच प्लॅन होता पण तो सक्सेस नाही झाला. तेव्हा तुला कळलं की आब्याचं त्या ढोलीवरती प्रेम आहे. तेव्हा तू रंग बदलली. तेव्हा तू अचानक त्या ढोलीशी चांगली वागायला लागली आणि मला तोडलंस तू. एकच नंबर मिळवलं बाई तू मंगळसूत्र. मिळाला पण लय पापड बेलावं लागले ना बाई. हा लय शिव्या घातल्या असेल त्या कामिनीनं. सोडणार आहे कधी? आब्या हा बोल ना. मी तुझ्या लव्ह स्टोरी बद्दल लय विचार केला. मग मला असं वाटतं ना शर्यत होईपर्यंत तू काय वाट बघायची गरज नाही. म्हणजे लगेच सांगून टाकलं तिला. असं नाही ना सांगणार विक्या. बापूंची तब्येत बरी नाही त्यात तिची बी मनस्थिती नाही. कसं सांगणार असं? 1-2 दिवसात बापूंची तब्येत होईल ठीक मग लगेच सांग. उगा टाइमपास करण्यात मजा नाही काय. बघतो. अरे भाई बघू बिगू नको लगेच सांगून टाक. माझी आई बी म्हणली. तू आईनं सांगितलं काय? हा म्हणजे एवढं डीपली नाही सांगितलं. असं म्हणलं की आबे तिला आय लव्ह यू म्हणणार आहे पण तू काय सांग ना लवकर. माझी आई बी म्हणली संसार सुरू करायच्या आधी प्रेम व्यक्त करावं लागतं आणि तिला ढालीची नाही प्रेम व्यक्त करायची गरज आहे.